बीची आणि मलंगड एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती योगेश मात्रे अर्थातच बुग्या. तर मॅच होती ऑन. चेस कंपल्सरी असणार आहे. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. समोर ड्राईव्ह करत असताना पहिलाच बॉलवरती एक सिंगल. काय अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याहून चांगला हा मगाशी मॅडीने खूप चांगला उल्लेख केला की ISPL मध्ये ज्या काही टीम खेळणार 2 ते 3 त्या इथे सरावासाठी जरूर येतील. त्याचं कारण हा मैदान जो केलेला आहे. म्हणजे दादा पिसेकर, आमचे प्रतीक दादा पिसेकर, माझी मुंबई आणि कोलकाता ज्या 2 टीम, बँगलोर जरूर, या ज्या टीम्स आहेत ज्या ISPL मध्ये खेळतील सरावाकरिता इकडे लवकरच आपल्याला इन ॲक्शनमध्ये त्या देखील टीम्स पाहायला मिळतील. आणि का मैदान डेव्हलप केलेलं आहे. मागे आपण 5 वर्ष मागेल तर इकडे मैदान असं होईल असा विचार बदलापूरकरांनी किंवा टेनिसबॉल क्रिकेटच्या प्लेयरने केला देखील नसेल. चांगला चेंडू आहे. समोर ड्राईव्ह करत असताना धाव मात्र एक सिंगल मेल. दोन्ही फलंदाजांनी बघतो आपण सॅक रोटेट केलेली आहे सिंगल घेऊन. सकाळचा हा पहिलाच सेकंड मॅच आहे आणि रेग्युलरचा आपण फॉर्मॅटचा विचार केला तर आजच्या शेड्यूलमधला हा पहिला सामना आहे. बावाली बीच्या अगेन्स्ट मात्रेपाडा. संघाची एकूण धावसंख्या 2 वरती. बालेकर आणि केने 2 सलामीवीर फलंदाज. मात्रेचा वेगवान चेंडू ऑन साईडला स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता सूरजचा. परतावा लागेल त्याला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना मैदानामध्ये बावाली बी संघाला सूरज केने बाद. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण बावली बीची. रन्स एकूण स्कोरबोर्डवरती 2 धावा 1 खेळाडू बाद. पहिलं षटक प्रगतीपथावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश केने क्रमांक 3 वरती आला. सन्मान्य दिनेशजी चौगुले यांचं आगमन झालेले आहे. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. बदलापूर गावचे जे जावई आहेत, जावयांचा मान मोठा असतं आपल्या समाजामध्ये, आगरी समाजामध्ये. आणि जरूर त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या VIP डाईजवरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या दिनेश भाऊ एक अप्रतिम खेळाडू आमचे धीरजदादा पिसेकर यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांना विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. षटकातील पुढील चेंडू समोर. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. रन्स चांगला मिळतील. रिझल्ट भरपूर चांगले आहे. स्क्रीनच्या दिशेनं आजच्या दिवसातील पहिला सिक्सर. मात्रेपाडा पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. स्कोरबोर्डवरती 9 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉलवरती फायनल एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. आज गुरुवारचा दिवस आहे. सुंदर असं सॉन्ग आपण साईबाबांचं ऐकतोय.
डीजे मास्टर्स देखील कौतुक आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बदलापूर गाव चषक 2025 ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक हा मैदान जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गावचं. प्रत्येकी टीम प्रत्येकी खेळाडू त्याला उत्सुकता असते की एकदाच आम्ही कधी पोहोचतोय बदलापूर गावामध्ये आणि जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये. इथे खेळण्याची एक वेगळीच मजा. डिस्कशन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तो लवकर आपण प्लीज क्लिअर करून मॅचला सुरुवात करावी. आज राजेश मात्र आय थिंक टीममध्ये नाही आहेत. त्याचंच कारण बॉलिंगचा जो विचार केला त्याकरिता काहीशी चर्चा सुरू आहे. ऋतिक देखील नाहीत. दोन बंधू आज टीममध्ये नाही आहेत. दोघं अष्टपैलू खेळाडू बॉलिंग बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत असतो. पहिल्या वर्षा गेम संपला. पहिल्या वर्षा अखेरीस 9 धावा स्कोर बोर्डवरती आहेत आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर ऑन साइडला पूल केला आहे. फटका चांगला आहे. फ्लॅटेड शॉट. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. बाळूला आलेत नक्कीच या दरम्यान आलेत बॉलिंग मार्कवरती. त्याचं भव्य स्वागत केलेलं सिक्सरना. काहीशे जेव्हा प्रमुख खेळून असतात टीममध्ये तेव्हा पार्ट टाइम बॉलरला जरूर संधी मिळते. त्याचकरिता कृष्णा मात्रेने सांगितलं की आमचे बरेचसे खेळाडू काही कामानिमित्तानं आज टीममध्ये नाही आहेत. मात्र हा मैदान जो असा आहे की तिथे खेळण्याची जी इच्छा आहे, कारण का जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळायला मात्रे पडा तेव्हा तेव्हा त्यांचा चांगला खेळ राहिलेला आहे. ऑनडायचा हा फटका डीपमधून तिकडे फिल्डर पोहोचला. योगेश धाव मात्र एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 नजर पुढे. स्कोरबोर्ड 16वरती 16. आमचे स्कोरर मित्र रितेश भोपे आमच्यासोबत आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत. tenniscricket.in माध्यमातून प्रथमेश आणि त्यांची पूर्ण टीम सध्या तरी सुंदर असं टेलिकास्ट करते. आमच्या ऑफिशियल 2 कॅमेरामॅन सध्या तरी रेडी आहेत. सुंदर असं टेलिकास्ट 3 आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन सध्या तरी कव्हर करत आहेत बदलापूर गाव चषक. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे ऑफिशियल अंपायर्स आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाणसोबत आमचे मॅडी, त्यांचंही हार्दिक स्वागत. आखो टप्प्याचा पूल करायचं होतं. आउटसाइड एज आहे. चेंडू गली रिजनमध्ये चाललाय. तिकडे फिल्डर देखील पोहोचला. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावीकडनं एक सिंगल मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या 1 न पुढे धावफलक जाऊन पोहोचला. एकूण 17वरती 17. पहिली विकेट सूरज केनीची स्वस्तामध्ये गेली होती बावाले बीची. त्याच्यानंतर एक चांगली बागेदरी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. अविनाश सोबत खेळतोय जोगेंद्र बालेकर. 2 चांगले खेळाडू सध्या आपण बघतोय इन ॲक्शनमध्ये. फिल्डिंगमध्ये चेंजेस बदल देखील सुरू आहेत. P2 सुरू आहेत. 3 फिल्डर तुम्हाला इनफिल्डच्या बाहेर स्कोअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑनला पाहायला मिळतात. तिकडे अल्पेश आहेत. डीपमध्ये मिड विकेटला कृष्णा आहेत. लॉंग ऑनमध्ये योगेश मात्रे आहेत. पुन्हा ऑन ड्रायचा हा फटका. कृष्णा चेंडूवरती वेगानं पोहोचला आहे. सिंगलला जावीकडनं देखील मेल. फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतो. 3 प्रमुख फिल्डर आहेत. तिघं अष्टपैलू खेळाडू आहेत मात्रे बडा टीमच्या. त्या अनुषंगानं त्यांच्यावरती जिम्मेदारी जबाबदारी. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला 18वरती पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच रिपोर्ट करायचं आहे. उशिरा येणाऱ्या टीम्सला या देखील दोन्ही टीमला पेनल्टी लागलेली आहे. पुन्हा ऑन साईडला फटका. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल जरूर सेकंडचा कॉल होता. मात्र धावीकडनं एक सिंगलच घेतली जाईल. बालेकर आणि अविनाश एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोरबोर्ड 19 धावा स्कोरबोर्डवरती.
पुन्हा फिल्डिंगमध्ये चेंजेस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. बाळा षटकातील पुढील चेंडू उद विकेट ना. पुन्हा ऑन साईडला टर्न केला, फटका डीप मध्ये आहे तिकडं. अल्पेश त्यांना बीट करून चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बावले बी टीमची धावसंख्या आपल्याला एकूण स्कोरबोर्ड 23-23 वरती पाहायला मिळतो. पहिली विकेट सूरज केनीची स्वस्तामध्ये गेल्याच्या नंतर एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश सोबत आपण पाहतो जोगेंद्र बालेकरला, ज्यानं खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलेलं आहे. मात्र संघ कधी इकडनं अटॅक करू शकेल. पॉवर प्लेचे षटकं 2 संपलेली आहेत. काहीशी चर्चा अजूनही सुरू आहे. कृष्णा, अल्पेश, योगेश काही चर्चा करतात. एक्झॅक्ट इकडे आता काय करायचं आहे. आजचा आपण जर शेड्यूल बघितला तर सगळे दिग्गज आज आपल्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ज्या खेळाडूंची चर्चा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असते. सध्या आपण पहिला सामना बघतो बावाले बीच अगेन्स्ट पलक एंटरप्राइजेस माथेरेपाडामध्ये. त्याच्यानंतर बघतो आपण वडूनगर संघ पुढच्या मॅचमध्ये भूमिरून मांडाच्या अगेन्स्ट जोरात करेल. त्याच्यानंतर बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडेच्या अगेन्स्ट बादवड संघ येतो पुण्यात भिवंडीमधून. त्याच्यानंतर संघ आपल्याला पाहायला मिळेल दक्षिण 11 हायवे दिवे अगेन्स्ट विद 11 बुरशितीमध्ये. अजय आलेत बॉलिंग मार्कवरती. त्याचा पहिला चेंडू बालेकरला चांगला बीट करत असताना ही लेंथ आहे अजयकडे. चांगला टप्पा, चांगला व्हेरिएशन, त्याचा फायदा बेनिफिट होत असताना डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. 2 ओव्हरच्या अखेरीस 23 धावा आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. सेकंड मॅच आजच्या या दिवसातील. अजय राऊंड विकेटनं पुढचा बॉल घेऊन तयार. पुन्हा ऑन साईडला फटका ऑन द्यायचा डीपमधून भरपूर वेगानं. अल्पेश तिकडे पोहोचलाय. सेकंडचा कॉल, वेगानं रनआउटची संधी इकडे आहे. चूक होणार नाहीये. मिती विकेट, खेळाडू बाद. तिकडे उपस्थित नसताना त्यांच्या जागेवरती फ्रेश संघ वरप आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. अनिल म्हात्रेचा संघ आय थिंक बघूया तोच असावा. बालेकर इकडं बाद झालाय. जोगेंद्र, नवीन बॅटर नवनाथ मुकणे. क्रमांक 4 वरती आलेल्या रनआउटची विकेट इथनं मिळते. चला वेळ थोडा कमी खर्चित करा. आजचा शेड्यूल देखील थोडासा उशिराने सुरू झालेला आहे. इकडनं आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत. त्या वेळेत होणं गरजेचं आहे. म्हणून प्लीज अजय राऊंड विकेट ना. मुकणेकरिता पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केला. मिसामे शॉट आहे तिकडे डीपमध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर देखील उपस्थित आहे. चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक इकडनं विकेट्स मिळतात. त्या महत्त्वपूर्ण, खेळाडू बाद. खेळताना पाहायला मिळेल वडूनगरच्या अगेन्स्ट. ही देखील महत्त्वपूर्ण मॅच. नवनाथ मुकणे स्वस्त्यामध्ये बाद झाले 0 वरती. त्याचं कारण आतापर्यंत आपण बॉलिंग खूप चांगली बघितलेली. सुंदर बॉलिंग या षटकामध्ये अजयने केलेली आहे. विकेट टू विकेट बॉलिंग.
बावाले संघ थोडासा स्ट्रगल करत असताना सुजित जाधव नवीन बॅटर. भावाले बी संघ स्ट्रगल करतो या मॅचमध्ये रन्स बनवण्याकरिता. क्लायमेट अतिशय चांगलं आहे. फक्त आपण मॉर्निंगचा सेशन आणि सकाळी एक वेगळीच मजा असते या मैदानावरती. ग्रीन ग्रास तुम्हाला पाहायला मिळते. आउटफील्ड जे आहे जबरदस्त हा मैदान डेव्हलप केलेलं आहे. प्रतीकदादा पिसेकर, मयूरदादा पिसेकर यांनी घेतलेली मेहनत आहे या मैदानाकरिता. आणि तो ऐतिहासिक मैदान जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गावचं. सुजित जाधव न्यू मॅन. अजयने आतापर्यंत सुंदर बॉलिंग केलेली या मॅचमध्ये. राऊंड विकेटनं पुढचा बॉल. पुन्हा गती कमी केली. इकडे अंपायर्स जरूर लाईन बघतील. लाईन करावे सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं तर 1 पुढे स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण 25 पाहायला मिळतात. बोपी आमच्यासोबत मॉर्निंग सेशनपासूनच ॲज अ स्कोरर काम करतात. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली माहिती आमच्यापर्यंत त्यांची पाहायला मिळते. आता ओव्हर द विकेट ना. सेन्सिबल क्रिकेट जाधवचं समोर ड्राईव्ह केलेलं आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र इकडे एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 पुढं स्कोर बोर्ड 26 धावा. धावा पुस्तकावरती आहेत. तिसरं षटक. वारा गार आपल्याला जरूर जाणवतोय. थंडीचे दिवस आहेत आणि मस्तपैकी क्लायमेट आहे या मैदानावरती. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका हवेत केलेत. मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल. तिकडे अल्पेश आहेत. याच्याहून सोपा झेल कुठला असू शकतो का? असू शकतो कदाचित. कारण का अल्पेशने झेल ड्रॉप केला म्हणजे हा त्याच्यासाठी कठीण होता की काय. मिड विकेटला चूक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस तुम्हाला रिप्लायमध्ये जरूर पाहायला मिळेल. जास्त इझी घेण्याचा प्रयत्न केला की काय. मॉर्निंगचा सेशन आहे. सनग्लास देखील लावलेले आहेत. जरूर तिकडे थोडीशी का मिस्टेक झाली असावी आणि त्याचंच कारण एक संधी मी ते बॅटरला. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलेला फटका चांगला डीपमध्ये. पुन्हा प्रोटेक्शन कृष्णा आहेत. धाव मात्र एक सिंगल इथनं मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बावाले बी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 धावा धावपालक होती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडू महत्त्वपूर्ण असतील. यस दिस आहे. योगेश माथेरला कंटिन्यू केलेलं आहे. अप्रतिमा खेळाडू. खूप कमी वेळामध्ये पण म्हणतो असं खूप कमी वेळ मात्र त्याच्या मागे खेळाडूची भरपूर प्रचंड मेहनत असते. एवढं इझी नाहीये. वेगवान चेंडू. वेगवान उत्तर व पिच. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना जाधवच्या बॅटमधून आदमदार दर्जेदार सिक्सर. ओव्हर पिच. चेंडू लगेच आलाय देखील. थँक्यू सो मच.
चेंडू कदाचित खराब झाला असावा, ओला झालेला आहे. द्या बॉल द्या आपण. अंपायर्स आपल्याकडे चेंडू अवेलेबल असेल तर यस. कॅप्टनचे चेंडू यूज होत आहेत. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला. आता मगाशी चेंडू भिजलेला आहे. तिकडे पुढे बघतो आपण वीडपट्टीचा काम सुरू आहे. आणि जेव्हा जेव्हा चेंडू तिकडे जाईल आपल्याला अशा काय गोष्टी पाहायला मिळतीलच. आणि चेंडू सामना संपेपर्यंत तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाईल. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 34. पुन्हा वेगवान चेंडू, वेगवान होतं, ऑन साईडला टर्न केला आहे. मोठी गॅप आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आक्रमण कसा रोखावा याकरिता आता योगेश मात्रेला प्रयत्न करावे लागतील. फिल्डिंगमध्ये चेंजेस, अजून एक फिल्डर ऑनसाईडला आणलं जातं. या गोष्टी आपण बघतच असतो. जेव्हा रायटी बॅटर खेळतो तेव्हा ऑनसाईडला एकूण 4 फिल्डर. आता मिड विकेट काऊ फेसला फिल्डर आहे. तिकडे बघतो आपण स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या थोडासा स्क्वेअर किरण म्हात्रे. अशी फिल्डिंगचा तरी म्हात्रे पाडाच्या माध्यमातून चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 झालेली आहे. 38 माफ करा, 38 धावा. यावेळेचा देखील फटका हवेत खेळलेचा प्रतिम शॉट, लांबच लांब, उंच उंच आहे, भव्य शॉट आहे. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जाधवने हल्ला बॉल केलेला आहे योगेश म्हात्रेवरती. 1 more big hit 6. अतिशय वार आहे. मॉर्निंगचा सेशन सुरू आहे. या मॉर्निंगच्या सेशनमध्ये हल्ला बोल क्रिकेट भावाले बी टीमच्या माध्यमातून बाहुबली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुजित जाधव फायर नाव 44. 44 धावा. हा देखील फटका समोर स्क्रीनच्या दिशेने. अजून एक दमदार शॉट. जणू का हायलाइट सुरू की काय मैदानाच्या आतमध्ये. मात्र टेलिकास्ट जमदार आहे. फटका देखील तेवढाच दर्जेदार आहे. जाधवचा अजून एक आक्रमक शॉट, सिक्सर. आक्रमण 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 आणि आक्रमण. नेक्स्ट बॉल. कमी केली गती, त्याचा कुठलाही परिणाम किंवा फायदा इकडे बघतो आपण मात्र पडायला नसणार आहे. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बघतो आपण. हा तिसरा सिक्सर. सिक्सरची हॅट्रिक लगावलेली आहे सुजित जाधवना. यस डीजे. संपलाय 4 ओव्हरच्या अखेरीस. धावा आहे धावा पलकावरती 57. या ओव्हरमध्ये रन्स आल्या किती प्रथमेश? 3 सिक्सर आपण बघितलं बॅक टू बॅक. एकूण 4 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. एक बाउंड्री पाहायला मिळाली, एक सिंगल पाहायला मिळाली. एकूण 29 धावा. 3 ओव्हरच्या अखेरीस 28 होत्या. आणि आता या एकच षटकामध्ये 29 खर्च केलेला आहेत योगेश म्हात्रेनं.
आपण दिवं लावलं 1 रन 2 रन बनवून. माझं बॅटर कोणाचं माझं बॅटर कुठे वेदांत मी आजच कॉमेंटरला शर्तीन जातो म्हणजे मला काय माहितीच नाही काय काही सांगायला लागले अजून एक बॅटर काय या 12 वेळा द्या तिकडे वालेकर इन्सेड ना अल्पेश मात्रे लास्ट ओव्हरमध्ये यावेळेस हा देखील फटका चांगला ऑन साईडला तिकडे डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग डावीकडनं एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे स्कोर बोर्ड वरती 58 धावा धावा पलकावरती आमच्यासोबत भोपी आहेत चायची लवकर व्यवस्था करा यावेळेचा फटका ऑन साईड लावेत खेळले जेलची संधी तिकडे पोहोचला बघतो आपण योगेश मात्रे कदाचित जेल योगेश होती की नाही जास्त चुका योगेशच्या आजच्या या मॅच मध्ये आपण बघतोय मगाशी थोडीशी खराब बॉलिंग देखील त्याच्याकडनं झाली आणि आता काहीशा रन्स ज्या आहेत त्या इकडनं येत आहेत सिक्सर मगाशी आपण 4 पाहिले एक बाउंड्री 29 धावांचा जो षटक राहिलेला ना तिथनंच कमबॅक आहे 22 संघाचं रन्स एकूण आहेत 59 धावा अजूनही निर्णायक 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा यावेळेचा देखील फटका हवेत खेळलेत पुन्हा मिस टायमिंग आहे जेलची संधी तिकडे फिल्डर पोहोचलाय त्यांचा जजमेंट चांगले फलंदाज बाद इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली 10 चेंडू तो खेळला 300 पेक्षा जास्तचा स्ट्राइक रेट त्याचा पाहायला मिळाला पुन्हा ऑन साईडला पूल केलाय योगेश तिकडे आहे चांगली फिल्डिंग चेंडूला साफ केलेला आहे सेकंडचा कॉल वेगानं धावेल धावीकडनं धाव मिळणार की नाही बघू एक्झिट तिसऱ्या पंचांकडे मात्र टॉप सिग्नल त्यांचा आउटच आहे तरी देखील चेक करूया बॅटर नसावे फ्रेम मध्ये केपी तिकडे आमचे या जरूर ते चेक करतीलच बॅटर बाद असावेच ज्या अनुषंगाने बॉडी लँग्वेज सांगतो बॅटरचा आणि फलंदाज बाद आज गुरुवारचा दिवस आहे साई भक्त जरूर साईच्या दर्शनासाठी बघतो आपण मोठमोठ्या आपल्याला पालख्या सोहळा पाहायला मिळतात आणि आज दिवसभरामध्ये साईबाबांचे सॉन्ग आपण जरूर ऐकू नवीन बॅटरला मैदानामध्ये निखिल केने यावेळेस ऑन साईडला हा फटका खेळले डीप मध्ये पुन्हा फिल्डर चूक होणार नाही कारण का त्या दिशेनं चेंडू जाणं इझी नसणार आहे मिड विकेटला गवसलेत अजून एक फलंदाज बाद
मोठी धावसंख्या आहे. बूम 11 आरबी वरपचे कॅप्टन आणि वरुण अवगर, सोनवाई क्रिकेट संघ वडून नवगर. चला आपण रेडी व्हा. बागपुला जाऊन खेळलेले फटका चांगला आहे फिल्डरकडे, इकडनं चान्स कदाचित नसावी. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतो. हा चौकार. बड्डे बॉय आमचे मुकेश यादव उभाळ्यांना विनंती की आपण या आमच्या सोबत जॉईंट व्हायचे. टॉस चला आपण टॉस करतो. या कॅप्टन लगेचच आमच्यासोबत. आज त्यांचा वाढदिवस आहे. संध्याकाळी जरूर सगळ्यांना मेजवानी असणारे, कोणी जाऊ नका. तुम्हाला शुभेच्छा वाढदिवसाच्या. सुंदर असा हा क्रीडांगण आहे आणि इकडे एक वेगळीच मजा. चला टॉसच्या अगोदर आपण माहिती करून देऊया. एका बाजूने आहेत आमचे प्रतीक दादा, दुसऱ्या बाजूने असतील मयूर दादा यांचं नाव आहे. दोघांमधून एकाची आपल्याला कॉलिंग करायची. कोणाची कॉलिंग आहे? चला लाऊड कॉलिंग येणं गरजेचे. यस, प्रतीक भाऊ अशी मागणी आहे आणि आलेल्या देखील तेच आहे. थँक्यू सो मच. बड्डे बॉय आपण पुन्हा एकदा बसून घ्या आणि आनंद घ्या क्रिकेट टुर्नामेंटचं. थांबा आपण थांबायचं. टॉस मित्रा जिंकलेला भरपूर लवकर देखील तुमचा संघ आलेला. आय थिंक तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री देखील मिळालेली, कारण का तुमचा संघ नव्हता खेळणार, इथे मांडा संघ खेळणार होता. त्याच्या अगोदर की तुला विचारेल की आता संधी तुम्हाला मिळालेली आहे, कशा पद्धतीने त्याचा तुम्ही इकडे त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्याल? मी तर पहिले जगन्नाथाला धन्यवाद बोलेल. त्याने आम्हाला इथं चान्स दिला त्यांच्याबद्दल खेळायला. तर आता चांगला खेळायचा प्रयत्न करू. हे ग्राउंड विषय काय सांगशील? कारण का असे ग्राउंड आता आपण खूप कमी बघतो आणि ग्रामीणच्याकडून एवढा मोठा व्यासपीठ, कारण का ISPLच्या देखील टीम इकडे खेळण्यासाठी येणार आहेत आणि प्रत्येकाची एक इच्छा असते की इकडे खेळावं. तुम्ही स्टँडमध्ये भरपूर उशीर बसले होते, आता काही मिनिटांमध्ये उतराल. थोडक्यात काय सांगशील? खूप सुंदर ग्राउंड आहे आणि असं ग्राउंड आता कुठे बघायला भेटतच नाही आणि खेळायला जरा बरं वाटेल. काय असेल निर्णय? सांगता पेंटिंग 5 मिनटं सांगू. ठीक आहे, चला तुम्हाला शुभेच्छा विजय करीता. टॉस जर तू जिंकला असता काय निर्णय घेतला असतास? फिल्डिंग घेतली असती. आता जरूर निर्णय का आपल्याला नक्कीच थोड्या वेळाने येईल. मुक्काम तुम्ही इकडे होते, जरूर विकेटवरती आला असावे. गतवर्षी देखील इकडे खेळले होते. कशी काय एक वेगळी मजा येते या मैदानावरती आल्याच्या नंतर? प्रथम तर मी धीरज पिसेकरचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली आणि मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकरचे पण धन्यवाद मानेन की त्यांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये एक सुंदर ग्राउंड निर्माण केला आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म तयार केला. जरूर इकडे बघतो आपण आता आपल्याला विकेट देखील लेदरशी पाहायला मिळेल. आपल्या भिवंडीमध्ये जास्तच खूप कमी ठिकाणी आपल्याला मातीच्या विकेट पाहायला मिळत आहेत. तुम्ही सातत्यानं तिकडे खेळत असता तेव्हा कॉन्क्रीट किंवा डांबराची आपल्याला विकेट पाहायला मिळते. इकडे ही विकेट लेदर बॉलची विकेट आहे. इकडे काय ॲडव्हेंचर किंवा इकडे काय वेगळा गेम प्लॅन करावा लागतो? असं काय गेम प्लॅन नाही. आमची होम ग्राउंड पण मातीचीच विकेट आहे, त्याच्यामुळे काय नाही तेवढा फरक नाही पडणार. जो स्कॉट आतापर्यंत खेळलेला आहे तुमचा, तोच आम्हाला पाहायला मिळेल की 2025ला सुरुवात झालेली आहे. काही नवोदित खेळाडू, काही यंगस्टर आम्हाला पाहायला मिळतील टीममध्ये? 1-2 यंगस्टर आहेत, बाकीची सेम टीम आहे. शुभेच्छा तुम्हाला विजयाकरिता. तर टॉस झालेला आहे. टॉस बूम 11 टीम आरबी वरपनं जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत 1-2 मिनिटांमध्ये पोहोचेल. मात्र महत्त्वपूर्ण मॅचला आपण पुन्हा सुरुवात करतो. चेस मोठा या मॅचमध्ये मात्रेपडाच्या अगेन्स्ट. जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये, ऐकूया आमचे मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज. थँक्यू सो मच. सन्मान्य आमचे गणेश दादा बेरे यांचं आगमन झालेलं आहे. मैत्री ग्रुप फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतोय की आपण देखील आमच्या VIP डाईजवरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वेलकम करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. गुड मॉर्निंग साईराम. थँक्यू सो मच.
मुंबई किंग राहुलजी भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आज खरं तर भव्य दिव्य ही स्पर्धा तुम्हाला पार पाहिल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी आणि 4 मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रज्वलजी खडकबान, केदारजी कांबरी, चिराग भगत, स्वप्नील भगत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता टीम म्हात्रेपाडा संघाने, निर्णय घेतला. यावेळेस टीम म्हात्रेपाडा संघाने आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम भाबाळे बी संघाला. आणि आपण पाहिलं खरं तर बॅटिंग करत असताना 64 धाबा इथे नोंदवल्या. 65 धाबांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये 1 धाबांची पेनल्टी आपण ॲड करणार आहोत ज्यावेळेस षटक क्रमांक पहिला संपन्न होईल टीम म्हात्रेपाड्याच्या खात्यामध्ये. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण 2 धाबांची पेनल्टी, 3 धाबांची पेनल्टी टीम बाबाळे संघाला होती कारण संघ उशिराने दाखल झाला. परंतु टीम म्हात्रेपाड्याचा तोलपान नव्हतं त्यामुळे 2 धाबाची आपण पेनल्टी त्यांना दिली आहे. त्यामुळे आता 2 मधून 2 मायनस केले तर 3 मधून 2 मायनस केले तर 1 धाबाची पेनल्टी आता उरते टीम भाबाळे संघाला. सलामी जोडी दाखल झाली आहे दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट बहुत टीम शो द गुड गेम. सलामी जोडी एका बाजूला तुम्ही पाहता बॅट्समन अक्षय आणि त्याच्या साथीनं बुग्या. पहिला बॉल चांगला फटका आहे, फाईन लेगला खेचण्याचा प्रयत्न, खेळाडू पुढे सरकतोय. एक चिक्की सिंगल धाव इथे मिळते. खरं तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फसला, बॅटची कडा घेतली, बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. आज राजेश मात्रे टीममध्ये नाही आहेत परंतु आता त्याच्या गैर उपस्थितीमध्ये मैदानाच्या दाखल झाला. यावेळेस तुम्ही पाहताय खेळाडू अक्षय जो सलामीला गेला. राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे टीम बाबाळे संघ. दिनेशजी यशवंतराव या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि पहिल्या बरोबर एक सिंगल सूरज घेणे डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकलले दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे देखील जोडली जाते आणि धाव फलक पुढे सरकत असताना 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुरुवात मी म्हणेन थोडीशी शांतता म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना टीम म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून. येस पलक केले पण जय बोली म्हात्रेपाडा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बिडावचा खेळाडू पुढे सरकतोय, कॅच ड्रॉप. ज्या प्रकारचं जीवनदान मिळालं होतं मी म्हणेन मागील इनिंगमध्ये बॅट्समनला तोच जीवनदान आता इथे अक्षयला देखील मिळतोय. विकेट करणारा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला. मी म्हणेन नेहमीच सलामी जोडी राजेश मात्रे आणि योगेश मात्रे आपण पाहिली आहे परंतु आज डावकुरे हाताचा बॅटरचा वापर का करण्यात आला तर हवा आपण पाहतोय विरुद्ध दिशेला वाहत असताना आणि त्यामुळेच की काय आता लेफ्टी बॅट्समन दाखल झाला. फुलटॉस होता, आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलनं फटका खेळलाय, बॉल चालला मिड विकेटला डीपमध्ये, खेळाडू पोहोचतोय, जाधव पोहोचलेत, बॉलला उचलून फेक करतात दरम्यान एक चिकी सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्ही पाहताय आतापर्यंत 3 धाबा. संत वाहते इंद्राणी अशी सुरुवात म्हणावी लागेल टीम पलक 11 जय बोली म्हात्रेपाडा. खरं तर म्हात्रेपाडा संघावरती बाळूदादा बोराडे यांचा भरपूर विश्वास आहे आणि नेहमीच या संघाला ते बांधत असतात. त्यामुळे म्हात्रेपाडा विपक्ष बावाडे बी आणि बाळू बोराडे विरोधात दिनेश यशवंतराव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय, वाढ शॉट, बॉलला मात्र फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. आता त्याचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये. इथे मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला जरूर, मागील बॉलवरती नजाकत आपण पाहिली. इथे मात्र बचावबाबत पवित्रा घेण्यासाठी भाग पडला आणि अखेर एशियनवरती बॉल आदळल्या दरम्यान परतावा लागेल माघारी योगेश म्हात्रेला. फलंदाज बाद.
तो यंदाच्या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू तुम्ही पाहताय कृष्णा म्हात्रे, संघाचा संघनायक आता मैदानाच्या दाखल झाला. या मॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाचे अंतिम धावफलक तुम्ही पाहताय पलक 11 जय बोले भात्रेपाडा जाऊन पोहोचला आहे. आत्तापर्यंत 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 500 धाबांचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये 1 धाबा मी पेनल्टीची ॲड केली आहे त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. 10 धाबा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. रितेश लक्ष असू द्या 1 धाबा आपण पेनल्टीची ॲड करतो त्यामुळे धाबा धावफलकावरती 10. दहा धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 1 धाबा मी पेनल्टीची ॲड केली आहे आणि आता षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाला आहे. चला तुलपान लक्ष असू द्या थोडं. नवनाथ आलेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. 5 षटकाची मॅच आहे त्यामुळे 5 षटकामध्ये आता 500 धाबांचा डोंगर इथे मात्र पार करायचं आहे. नवनाथ आलेत गोलंदाजी मार्कवरती. केतन पाटील यांचं आगमन झालंय फ्रॉम बडूनगर. मनपूर्वक स्वागत. हलक्या हातानं बॉलला ढकेलला दरम्यान एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यंदाच्या सीझनमध्ये आपण पाहतोय भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू कृष्णा म्हात्रे आता मैदानाच्या दाखल झाला. या मॅचमध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती सारांचं लक्ष आता लागलं आहे. कशा प्रकारचा खेळ तो या मॅचमध्ये दाखवतोय कारण आतापर्यंत मी म्हणेन थोडं कुठे ना कुठे बॅकफुटवरती संघ मात्रेपाडा आपल्याला पाहायला मिळतोय कारण राजेश पात्रे ज्यावेळेस खेळपट्टीवरती असतात सर्कलची पाबंदी असते त्यावेळेस मात्र धावा ते खोऱ्याने ओढण्याचं काम करत असतात परंतु आज इनॅक्शनमध्ये नाही आहेत. फुलटॉस होता ऑन साईडला खेचून मारलाय मिड विकेटचा खेळाडू त्याच्या डोक्यावरनं बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. षटकर तुम्ही आधीच पडलं होतं. यंदाच्या सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये असणारा खेळाडू कृष्णा म्हात्रे त्याचा पहिला बार षटकार. पुढे सरकेल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज नवनाथला तुम्ही पाहता त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. दुसऱ्या बाजूला योगेश भालेकर हा खेळाडू देखील आज टीममध्ये नाही आहेत. 2 षटक नेहमीच योगेश भालेकरच्या खांद्यावरती असतात. इथे विकेट करण्याचा प्रयत्न चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन मोठं विकेटली फिंगर रोल केली टप्पा पडला बॉल मात्र स्विंग होत निघून चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना 1 तेरी तो 1 मेरी हे समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना तुम्ही पाहता पुढचा बॉल डॉट फेकलाय गोलंदाज नवराजच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. इथे देखील फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचतील उचलून फेक करतील. दरम्यान दुसरी धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल आणि आता दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडावं लागतंय की नाही कारण इथे आपण पाहिलं थोडंसं लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं नवनाथच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही पाहताय इथे 2 धाबा प्रचंड वेगाने इथे मात्र एकवटल्या जातील. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. रितेश भोपी आमच्यापर्यंत माहिती पोहोचू देईल. धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्डवरती 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 45 धाबांची गरज आहे कारण 500 धाबांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धाबांची गरज या मॅचमध्ये. कृष्णा म्हात्रेनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. कशा प्रकारचा क्रिकेट आता तो खेळतोय या मैदानावरती हे देखील पाहावं लागेल. मागील वर्षी भरपूर चांगली कामगिरी केली होती याच मैदानावरती. संघ टॉप 5 मध्ये देखील होता. जय बोले म्हात्रेपाडा यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तर एसट्यांच्या मागे ट्रॅव्हल झाला जरूर एसटी बीट झाले परंतु दरम्यानचा खेळाडू मात्र भरपूर चालाक होता. त्याने लगेच बॉलला अडवलाय. दरम्यान धाब इथे मिळणार नाही आहे. सुटकेचा मोकळा निश्वास आता नवनाथनं देखील सोडला असेल कारण धाबा येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन हा डॉट बॉल भरपूर काही सांगून जाईल टीम बाबाळे संघासाठी. बाबाळे बी विरोधात म्हात्रेपाडा या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
इथे देखील पुन्हा एकदा गोपडी सारखी बॅट फिरवली होती. उडवायचं होतं चेंडूला इनफिल्डच्या वरनं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. बॅटन पॅटच्या मधनं बॉल मात्र निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहता आता पुन्हा स्थिरावल्या. टीमची टोटल धाव पोहोचल्या स्कोर कार्डवरती 20 धावा. पहिल्या षटकाच्या ती 9 होत्या. एकदा आम्ही पेनल्टीची ॲड केली तिथे 10 धावा झाल्या आणि आता पुन्हा एकदा 10.00च्या सरासरीनं 20 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 45 धावाची गरज आहे. खरं तर म्हात्रेपाडा म्हटलं की म्हात्रे कंपनी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. 12 खेळाडू तुम्हाला म्हात्रे नावाचे सातत्याने म्हात्रेपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतील जरूर. अजूनही मैदानाच्या तुम्ही पाहताय. खरं तर अल्पेश म्हात्रेसारखा एक खेळाडू, आक्रमक खेळाडू येणं बाकी आहे. मच्छिंद्र म्हात्रेसारखा एक खेळाडू मैदानाच्या येणं बाकी आहे. आणि त्यामुळेच की काय आता तुम्ही पाहता या मॅचमध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 45 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता दाखल होतो. विकेश भावाळे म्हटलं की नेनेजी यशवंतराव यांना 12 खेळाडूची नावं माहिती असतात. म्हात्रेपाडा असेल त्यानंतर मोठमोठे संघ ते नेहमीच बांधत असतात. मग टेंबिवली संघाला देखील ते नेहमीच पुरस्कृत करत असतात. त्यामुळे दिनेश यशवंतराव आणि त्यांच्या साथीने नरेश यशवंतराव ही दोन्ही क्रिकेट विश्वामध्ये मोठी नाव आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल इथे मात्र खरं तर पंचांकडे पाहिलं होतं अशाबद्ध नजरेनं अक्षयनं की हा चेंडू बाईट असावा आणि अंपायर सिग्नल देखील बाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत सूर्यराव जे या स्पर्धेला लीड करतात SS स्पोर्ट्स स्वामी स्पोर्ट्सचे ते स्वतः ऑनर आहेत आणि त्यांच्या बॅटनं आपण पाहिले काल परवा असेल कित्येक खेळाडूंना मी म्हणेन या मैदानावरती चांगला क्रिकेट दाखवला. गोलंदाज सज्ज होतोय. इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता. अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका खेचला जरूर. बॉल मात्र डीपमध्ये येतोय. एक सिंगल धावा इथे देखील जोडली जाईल. हवेच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल नव्हता त्यामुळेच की काय आता सिंगल धावफलकावरती ॲड होईल. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रितेश रमेश भोपी आमच्याबरोबर माहिती पोहोचत असताना जे चांगले खेळाडू आहेत या मैदानावरती खरं तर एक सामना जिंकला आहे. टीम ध्रुवीश 11 बैरग्रुप बदलापूर संघाने देखील. प्रतीकजी पेसेकर साहेब खरं तर खूप चांगली बॅटिंग केली. नितेश पेसेकर 42 धावांची इनिंग त्यानं साकारली या मैदानावरती आणि गोलंदाजी करत असताना मी म्हणेन भरपूर चांगली गोलंदाजी श्लोक फुलोऱ्याने केली याच मैदानावरती. कारण घरचं मैदान आहे परंतु सांगायला आवडेल 4 वर्ष त्यांना देखील या मैदानावरती उतरण्यासाठी वाट पाहावी लागली. स्वतःच्या स्पर्धेमध्ये बैरग्रुप कधीच खेळले नाही आणि आता 5व्या वर्षी तुम्ही पाहिलं असाल खरं तर केदारजी कांबरे आणि प्रज्वलजी खडकबान, चिराग भगत आणि त्यासोबत स्वप्नील भगत यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी यावर्षी आपला खेळ दाखवला. गोलंदाज सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू चांगला होता. टप्पा पडला. डोक्यावरून निघून चाललाय डॉट बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. घुटना टेक सिक्सर देख हवेच्या विरुद्ध दिशेने बॉलला मात्र भिर काऊन दिलाय. बॉल चालला डिबॅकर स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. ह्या चेंडूमध्ये 45ची गरज होती. 65 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. 2 षटकामध्ये 20 आल्या आणि आतापर्यंत मी म्हणेन 8 धावा खर्च करतोय विकेश या मॅचमध्ये. अँगल त्याने आता चेंज केला. आधी राईट राऊंड द विकेटने होता आता राईट मोर द विकेटने तो दाखल झाला या मॅचमध्ये. समोर कृष्णा म्हात्रे बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका खेचायचा होता मोठा परंतु संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. बॅटन बॅटच्या बद्द बॉल मात्र रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना कमबॅक करायचा प्रयत्न चालवला यावेळेस मात्र विकेशनं या मॅचमध्ये. पुन्हा मी म्हणेन
कंबर कसली आता दोन्ही सांगायला, कारण सामना अजूनही कोणत्या बाजूला झुकलेला नाही आहे. सामना अजूनही आपण पाहतोय दोन्ही बाजूला 50-50 बॅलन्स पाहायला मिळेल. विकेश इथे देखील पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला फटका खेचायचा होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहता संपर्क नाही आहे बॅटन बॉलचा. अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय आणि सलग आता दुसरा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल, कारण एक षटकार जरूर आला असं वाटलं होतं. धावसंख्या आता वेगाने वाढते की काय, परंतु असं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील चांगली गोलंदाजी करतोय. गोरदा सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला खेचला जरूर, फटका फसला की काय, आणि इथे जाधव पोहोचले. जाधवने एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर परतावा लागेल कृष्णा म्हात्रेला. फलंदाज बाद. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. उत्तम फेक करेल दरम्यान एक चेकी सिंगल पेक्षा जास्त आता काही मिळणार नाहीये या मॅच मध्ये. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मच्छिंद्र बात्रे ते देखील दाखल झालेत. आणि नंबर 4 वरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट प्रत्येक स्पर्धेमध्ये मच्छिंद्र म्हात्रेने दाखवला. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र संकटपोषक कामगिरी मच्छिंद्रची आपण पाहिली आहे. परंतु या मॅचमध्ये कुठे ना कुठे मी म्हणेन म्हात्रेपाडा संघ देखील संकटात सापडलाय. परंतु आता त्या संकटातून बाहेर काढावं लागेल, कारण चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं आक्रमण केलं होतं. जाधवच्या बॅटमधून आपण पाहिलं सिक्सर. इथे देखील बिगिट करण्याचा फटका, बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय जरूर, फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धावेसाठी अक्षयला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. आरबी वरब भूमी 11 या टीमनं बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केलं टीम वडूनगर संघाला गोलंदाजीसाठी. ऑन साईडला खेचलाय, फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. मिड विकेटला प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. दुनावले असेल मच्छिंद्र म्हात्रेचा, कारण या मॅचमध्ये तुम्ही पाहता षटकार जरूर त्याने वसूल केला. धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
65 धावांचं टार्गेट चेस करत असताना आणि इथे खरं तर चेंडू हातातून निसटला आणि सरळ अल्पेश म्हात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावला. 36 धाबात फलकापती जोडले गेल्या. स्कोरबोर्ड तुम्ही पाहता आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. राईट मोर विकेट. इथे देखील दिशा दिली. पुश करो खुश रहो. ही परिस्थिती आपण पाहतोय. फाईन लेगला दन 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 करत गवताच्या गाडीचा फसरलाय आणि त्याच गलिच्छाला इथे मात्र आग लावत बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. आता 25 धाबा चेस करायचे. चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबाची गरज. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल मच्छिंद्र म्हात्रेला या मॅच मध्ये. बिग हिट ऑन साइडला खेळलाय, फेकून दिलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू आता मात्र भरपूर काही सांगून जाईल या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकते टीम जय बोले फलक केले पण म्हात्रेपाडा. परंतु जर शेवटचा चेंडू डॉट आला तर पुन्हा एकदा कमबॅक करणारी टीम भावाळे बी. या मॅच मध्ये घडणार काय? 7 बॉल मध्ये आता 19 धाबाची गरज. शेवटचे 7 चेंडू आता इथून मात्र सर्व काही सांगून जातील या मॅचचा रिझल्ट. परंतु त्यासाठी शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा तुम्हाला पाहायला मिळेल. धाबे आता दणवले असतील टीम भावाळे बी संघाचे देखील, कारण या मॅच मध्ये मी म्हणेन आतापर्यंत पूर्णपणे कमबॅक केलाय मच्छिंद्र म्हात्रेनं. मी आधीच म्हटलं होतं हा खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानाच्या दाखल झाला ना त्यावेळेस म्हात्रेपाडा टीमची नैया त्याने नौका त्याने मात्र पार केली आहे. परंतु आता या मॅच मध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करतोय यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अल्पेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. तो देखील एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे. कशा प्रकारची कामगिरी तो करणार आहे या मॅच मध्ये यावरती सारंच आता लक्ष लागलंय या मॅच मध्ये. योगेश म्हात्रेचं लवकर बाद होणं परवडणारं नव्हतं टीम म्हात्रेपाडा संघाला, तर देखील आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना शेवटचा बॉल ज्यावरती मात्र आपण पाहतोय सारांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु आतापर्यंत मी म्हणेन शेवटचा बॉल डॉट राहिला. दरम्यान शेवट गोड केलं टीम भावाळे बी संघानं. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 19 धाबाची गरज. जय बोले फलक केले पण म्हात्रेपाडा संघ जर इथे विजयी झाला तर पोसरी गावचे आमचे नाद एकच बैलगाड्या शर्यत गणपत डायव्हर यांच्याकडून म्हसाची यात्रा या यात्रेसाठी टीम म्हात्रेपाडा संघाला नेण्यात येईल आणि जो काही खर्च असेल तो त्यांच्या खिशातून ते करतील असं त्यांनी सांगितलंय. वन मॅन शो आणि शुभेच्छा देखील आले त्यांच्या माध्यमातून टीम म्हात्रेपाडा संघाला. त्यांचा मी शुभेच्छांचा स्वीकार करू. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. आपण पाहतोय अजूनही 19 धाबाची गरज. 6 मध्ये 19 इथून मात्र चेस करावे लागतील. षटक क्रमांक 5 आणि अंतिम गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल आडवा बाटने घेतलाय. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. लोंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झाला. दरम्यान उत्तम फेक करतील. दरम्यान एक सिंगल. 3 बॉल 3 षटकार सलग जर मारले तर फलक 11चे पुरस्कार आमचे बाळूदादा बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. सज्ज होतोय गोलंदाज. फटका चांगलाय. धाबा देखील चांगला मिळते. स्क्वेअर लेगला ठोकलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. सिक्सर.
फलकावरती जोडल्या गेल्या 6 चेंडूमध्ये 19 धाबांची गरज असताना तुम्ही पाहताय समीकरण आता येऊन ठेपलंय. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक या बॅच मध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 4 चेंडू आणि इथे मात्र जिंकण्याकरता 12 धाबाची गरज आहे. 4 मध्ये 12 इथून चेस करावं लागतील. नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मधाच्या पाय दाखल झाला अल्पेश म्हात्रे. त्याने एक सिंगल धाव इथे एकवडून इथे मात्र स्ट्राईक दिली मच्छिंद्र म्हात्रेला. आतापर्यंत चांगला खेळ मच्छिंद्रने दाखवला या बॅचमध्ये. 4 मध्ये 12. आता तो चेस करेल का? गोरदा सज्ज होतोय. इथे हा ट्रॅकर बॉल होता. अंपायर सिग्नल पंच आमच्याकडे बळलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. समीकरण आता उरलंय. येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 11 धाबांची गरज. 4 मध्ये 11 चेस होतील का हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. कारण समीकरण तुम्ही पाहता आता जिथे 65 धाबाची गरज होती 1 धाव पेनल्टीची ऍड केली. 4 मध्ये 11 इथे बनवायचे. टीम म्हात्रेपाडा संघाला 3 बॉल 3 षटकारासाठी कॅच प्राईज देखील होतोय. एक ठोकलाय अजून 2 ठोकेल का मच्छिंद्र म्हात्रेला तुम्ही पाहता जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बिग हिट इथे देखील फटका चांगला आहे. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल का बाउंड लाईनच्या बाहेर. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसला कारण त्याला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का लागेल टीम म्हात्रेपाडा संघाला. परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन भरपूर चांगला क्रिकेट दाखवलाय मच्छिंद्र म्हात्रेनं आणि इथे मात्र मोक्याच्या निर्णयाक्षणी तो बाद झालाय. आणि म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. जब तक न पड़े छिने हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. परंतु आता या मॅचमध्ये मी म्हणेन मच्छिंद्र म्हात्रेसाठी टाळा वाजल्या पाहिजेत कारण धाबा त्याच्या बाटपासून आल्या जरूर. समीकरण उरलं. येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 11 धाबाची गरज. खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 11 धाबाची गरज. गोलंदाज विकास त्याची कामगिरी आतापर्यंत झकास आपल्याला पाहायला जरूर मिळेल. 3 मध्ये 11 त्याला रोखायचे. राईट मोर द विकेट. इथे देखील अडवा पाटणं घेतलाय. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला एक सिंगल इथे एक पडली आहे. 2 बॉल मध्ये आता 10 चेस करावे लागतील या मॅच मध्ये. समीकरण उरलंय 2 मध्ये 10 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. परंतु या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर म्हात्रेपाडा संघानं देखील कंबर कसली आहे कारण 500 धाबाचं डोंगर होतं आणि हे भले मोठं डोंगर चेस करत असताना मी म्हणेन काप बॅटिंग केली आहे. आज जरी राजेश म्हात्रे नाही आहेत दुसऱ्या बाजूला योगेश बालेकर नाही आहेत तर देखील रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेचायचा होतं नाही जमलं. बॉटम पार्टच्या मधला बॉल निघून चालला सुरक्षकाच्या हातामध्ये. परंतु एक क्रिकेट शेवटच्या बॉलपर्यंत सांगू शकत नाही होत सामना कोण जिंकणार या मैदानावरती. 2 बॉलमध्ये 10ची गरज होती. चेंडू इथे आलाय डॉट. शेवटचा 1 बॉल शिल्लक. या मॅचमध्ये 10 धाबाची गरज कारण यंदाच्या सीझनमध्ये आम्ही पाहिलं होतं खरं तर 2 चेंडूमध्ये 13 धाबाची गरज होती. तो सामना देखील चेस झाला. एका चेंडूमध्ये 7 धाबाची गरज असताना मी म्हणेन तो सामना देखील चेस झालाय. परंतु आज या मैदानावरती 1 मध्ये 10 बिग हिट तर केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू धावत पळत पोहोचतोय. बॉलला त्याने अडवलाय आणि इथून आपण पाहतोय जवळजवळ 10 धाब्यांपासून सामना गमावलाय. टीम जय बोले पलक केले पण म्हात्रेपाडा संघाने हाडलक. योगेश म्हात्रे हाडलक बाळूदादा बोराडे सामना जिंकला. इथे आपण पाहतोय टीम भाबाळे बी या टीमनं अभिनंदन सूरज केने, अभिनंदन दिनेश यशवंतराव जे मात्र नामांकित पुरस्कर्ते आहेत त्यांचंही अभिनंदन व्हायला हवं. आणि या मॅचचा मार्द मॅच खूप चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये आज दाखवला. खरं तर संघ अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तब्बल 32 धाबांची इनिंग साकारणारा खेळाडू सुजित जाधव ठरला या मॅचचा मार्द मॅच.